नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये भरपूर लोकांनी पेमेंट केले, पण त्यांना अजून वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं नाही. 2025 मध्ये पेमेंट केले, त्यात बहुतेक लोकांना अजून वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलं नाही. ऑप्शन ज्यांना आले त्यांना त्या ठिकाणी कोटा दाखवत नाही, कोटा संपला असं दाखवत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे. या पाठीमागे पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वेंडर ऍड होणार आहेत 25 तारखेपर्यंत, 25 सप्टेंबर पर्यंत. पण काही कारण झाली त्यामुळे वेंडर ऍड झाले नाहीत, हे पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता जर तुम्ही नवीन फॉर्म भरला असेल 2025 मध्ये आणि तुम्हाला वेंडर दिसत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे, खूप महत्वाचा राहणार आहे. तर लक्षात घ्या, पाठीमागे 2024 मध्ये ज्या लोकांनी फॉर्म भरले होते त्यांना अजून वेंडर लिस्टमध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये वेंडर अजूनही अवेलेबल आहेत, पण त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शन होत नाही. आणि पाठीमागचे जे वेंडर सिलेक्शन आहे तो कम्प्लीट होईपर्यंत, आता एक अंदाज होता की 25 सप्टेंबर पर्यंत पाठीमागच्या 24 मधील वेंडर सिलेक्शन कम्प्लीट होईल, पण भरपूर शेतकऱ्यांनी अजून वेंडर सिलेक्शन केलंच नाही, ज्यांचे पेमेंट 24 मध्ये झाले. त्यामुळे आता 25 मध्ये ज्यांचे पेमेंट झाले, अर्ज भरले, त्यांना अजून वेंडर त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आले नाही. हे महत्वाचं कारण आपल्याला या समोर आलेलं आहे. आता ही माहिती आपण स्वतः सांगत नाही, आपल्या मनाची सांगत नाही, जी महावितरण कडून भेटलेली माहिती असेल किंवा जी कंपनी असतात सर्व कंपन्यांशी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याकडून आलेली माहिती आपण आपल्यापर्यंत शेअर करतोय. आता लवकरच वेंडर ऍड होतील याबद्दल काहीही शंका नाही. 2025 मध्ये फॉर्म भरला असेल, लवकरात लवकर तुम्हाला वेंडर पाहायला भेटतील. पण आता वेंडर ऍड होणार आहेत ते काही जिल्ह्यांमध्ये लवकर जे आहेत ते वेंडर कोटा ऍड होईल, काही जिल्ह्यांमध्ये काही वेळ लागू शकतो. 25 मध्ये फॉर्म भरला असेल तर ते आता तुम्हाला कसं करणार, तर आपली मेंबरशिप जर तुम्ही घेतली असेल, या ठिकाणी नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर, त्यावर हाय करा, मेंबरशिप घ्या. मेंबरशिपद्वारे आपल्याला 100% कधी वेंडर ऍड होणार आहे त्याची माहिती आपल्या ग्रुपवर भेटणार आहे. जर आपण अजूनही वेंडर सिलेक्शन केले नसेल तर 100% मेंबरशिप जॉईन करा. नॉमिनल चार्जेस आहेत मेंबरशिप जॉईन करण्यासाठी, काही चार्जेस भरायला लागतील. जॉईन करा, कारण जॉईन केल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये कधी वेंडर ऍड होणार आहेत हे तुम्हाला 100% आपल्या ग्रुपवर माहिती भेटणार आहे. अजूनही भरपूर लोकांनी मेंबरशिप जॉईन केली नाही. आता कोणालाही कंपल्सरी नाही जॉईन करावे असेच, पण आता कसं झालेलं आहे, 2025 मध्ये फॉर्म भरलेले ते भरपूर जिल्ह्यामध्ये अजूनही 24 मधला कोटा दाखवत आहे, कारण की शेतकऱ्यांनी अजून ज्यांना सिलेक्ट करायचं आहे त्यांनी अजून सिलेक्ट केलेले नाहीत. त्यामुळे तो कोटा ज्यावेळेस संपणार आहे त्यावेळेस त्यानंतरच आता 25 साठी वेंडर ऍड होईल. तर ते लवकरात लवकर मेंबरशिप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जर कोटा अवेलेबल झाला तर आपल्या ग्रुपवर 100% त्याची माहिती भेटणार आहे. आणि काही दिवसातच, आता फिक्स डेट तर अजूनही सांगू शकत नाही, कारण की आपल्याला महावितरणकडून किंवा कंपनीकडून फिक्स डेट भेटली नाही, पण अंदाजे 3 ते 4 दिवसात 100% जो आहे तो फॉर्म भरलेले आहेत, 25 मध्ये जे फॉर्म भरले आहेत त्यांना वेंडर कोटा येऊ शकतो. हे आपल्याला जी आहे ती माहिती भेटलेली आहे आणि ऍड होण्याची खूप दाट शक्यता आहे. त्यामुळे अजून जर आपण ऍड केलं नसेल मेंबरशिप तर जॉईन करा, कारण की जिल्ह्यावाईज येण्याची जास्त शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यात कधी येणार ही माहिती भेटणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे. आणि कोटा ही आता नवीनसाठी मर्यादित असू शकतो. जरी अजून तुम्ही ऍड नसाल तर ऍड करा, कोणालाही कंपल्सरी नाही, जबरदस्ती नाही. जर तुमची इच्छा असेल तर ऍड करू शकता, अदरवाईज आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त कोटा काय होतो, आता नवीनसाठी कोटा हा मर्यादित असणार आहे. तो कोटा संपला की त्या ठिकाणी तुम्हाला निवड होणं थांबणार आहे. त्यामुळे नॉमिनल चार्ज भरून ऍड करा, तुम्हाला 100% आपल्या ग्रुपचा रिझल्ट हा 100% आहे.